लोकसभेत नारी शक्ती विधेयक पास न झाल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पार्टीकडून या अपयशाचे खापर विरोधकांवर, विशेषतः इंडियन नॅशनल काँग्रेसवर फोडले जात आहे. मात्र विरोधकांनी सरकारवरच पलटवार करत विधेयक सादर करण्यामागे ठोस नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असून नारी शक्ती विधेयक आता राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरले आहे. काल जे संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं त्याबाबत भाजप आणि मित्रपक्ष विरोधी पक्षाला बदनाम करण्याचं काम या निमित्तानं करत आहेत. कारण जे महिला आरक्षण विधेयक होतं त्यामध्ये परिसीमन आणि संघराज्य हे दोन विधेयक त्यांनी या विधेयकाला जोडून टाकल्यामुळे ते विधेयक विरोधी पक्षाने नामंजूर केलं. महिला आरक्षण विधेयक हे तर 2023लाच मंजूर झालं होतं. तत्कालीन सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष या दोघांनी ते मंजूर केलं, परंतु ते भाजपला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यामुळेच त्यांनी वेळ घालवला. आजही त्यांच्या मनात हे आरक्षण देणं नाही, परंतु कुठंतरी विरोधी पक्ष बदनाम झाला पाहिजे यासाठी त्यांनी हे विधेयक या विधेयकातच दोन विधेयक वेगळे जोडून हा उपद्व्याप केला. त्यामुळे हे विधेयक विरोधी पक्षानं नामंजूर केलं. विधेयक नामंजूर झाल्यामुळे काही लोक मगरीचे आसू गाळत आहेत, परंतु त्यांच्या लक्षात हे नाही भाजपला 400 पार आकडा मिळाला नाही म्हणून. भाजपला 400 पारचा आकडा हा महिला आरक्षणासाठी पाहिजे नाही. साध्या बहुमताने ते पास होते, परंतु भाजप सरकारला या देशाची घटना भारतीय राज्यघटना बदलवायची आहे आणि इतर उपद्व्याप करायचे आहे, म्हणून हा 400 पार आकडा त्यांना पाहिजे होता. म्हणून रडणाऱ्या लोकांनी भ्रमात राहू नये. महिला विधेयक आरक्षण विधेयक हे 400 पारच्या आकड्यावर अवलंबून नव्हतं. मी या निमित्तानं स्पष्ट सांगेन, जी आज महिला आरक्षणाच्या विषयी काँग्रेसला आणि विरोधी पक्षाला बदनाम करण्याचं षडयंत्र या निमित्तानं चाललेलं आहे. मी स्पष्ट सांगेल, महिला आरक्षणाच्या बाजूनं कालही काँग्रेस पक्ष होता, त्याचे मित्रपक्ष होते, आजही आहे आणि उद्याही काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष महिला आरक्षणाच्या सोबत राहतील. महिला आरक्षणाला कधीही विरोध करणार नाही. परंतु हे जे काही उपद्व्याप भाजपनं चालवले त्यासाठी विरोध आहे.